नमस्कार शेतकरी मित्रांनो. नोव्हेंबर महिन्यात जो गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला होता त्यामुळे महाराष्ट्रातील 24 जिल्हे त्याला बाधित झालेले होते आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी लवकरच शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यासंबंधी कृषी विभागाने राज्य शासनाकडे या निधीचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे आणि कृषी विभागाला सुद्धा आहे. तर तुम्ही संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. किती क्षेत्र बाधित झालेलं आहे, किती निधी मिळणार आहे, त्याचबरोबर कुठल्या जिल्ह्याला सर्वाधिक या अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसलेला आहे, हे सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. नोव्हेंबर अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे 12,87,000 म्हणजे जवळपास 13 लाख हेक्टरवरील क्षेत्र नुकसानग्रस्त झालेलं आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य शासनाकडे 1379 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केलेली आहे. ही मागणी केलेली आहे आणि जिल्हावाईज किती निधी मिळणार आहे, अपेक्षित निधी किती आहे, बाधित क्षेत्र किती आहे, तसेच शेतकरी किती बाधित झालेले आहेत जिल्हावाईज, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण पुढे चार्ट तुम्हाला दिसत आहे समोर. तर यापैकी सर्वात जास्त फटका अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. अवकाळीचा बघू शकता तुम्ही. येथील 1,88,427 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे आणि त्या खालोखाल अमरावती जिल्ह्याला सुद्धा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. तिथे सुद्धा 1,85,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे 3 नंबरला. तिथं 1,57,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. तर सर्वाधिक 2,97,972 बाधित शेतकरी अमरावती जिल्ह्यात आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 2,76,000 शेतकरी बाधित झालेले आहेत या अवकाळी आणि गारपीटला. त्याचबरोबर या 24 जिल्ह्याला लवकरात लवकर निधी मिळावा अशी अपेक्षा आहे शासनाकडून. कृषी विभाग सुद्धा प्रयत्नशील आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा आहे की ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी. अशा प्रकारे हे 24 जिल्ह्याला फटका बसलेला आहे आणि राज्यातील जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे आणि लवकरात लवकर हा निधी त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण 24 जिल्ह्याची यादी तुम्हाला समोर दिसत आहे. ही यादी तुम्ही बघू शकता. या 24 जिल्ह्यामध्ये पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 24 जिल्ह्यांचा या गारपीट आणि अवकाळीमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे. त्यांना लवकरच हा निधी मिळणार आहे. 1,779 कोटीमध्ये वितरित केले जाणार आहे या 24 जिल्ह्यामध्ये.